नांदेड शहरातल्या 3 ठिकाणी सीबीआयनं अचानक छापे टाकले। संशयित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना समोरासमोर बसवून सलग 8 तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच नांदेडमधील कदम कुटुंबाची सीबीआयकडून चौकशी झाली होती आणि त्यांना पुढच्या तपासासाठी पुणे कार्यालयात हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या। अभिषेक एकबोटे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, नांदेडमध्ये 3 ठिकाणी छापा टाकल्याचं कळतंय, कुठे कुठे हे छापे टाकलेले आहेत आणि कोण रडारवर आहे? पुणे येथील प्रमुख विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पथक हे गुरुवारी सकाळी नांदेड शहरात शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाले। या पथकाने 2 विद्यार्थ्यांच्या गतीत धडक दिलेली आहे। यात विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर हा कधी विकत घेतलेला होता, कोणाकडून विकत घेतलेला होता, काय रक्कम दिली होती, या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी त्यांच्याकडून विचारपूस केलेली आहे। कोणी एजंटच्या मार्फत तुम्ही हा पेपर विकत घेतलेला आहे का, या देखील प्रश्न त्यांना विचारलेले आहे। कोण कोणाच्या संपर्कात होते याची सुद्धा त्यांनी माहिती घेतलेली आहे। नांदेडमध्ये आणखीन काही विद्यार्थी आणि पालक रडारवर असल्याची माहिती आहे। सकाळपासून दीर्घ चौकशी त्यांची सुरू होती आणि रात्री 8च्या दरम्यान जे आहे हे पथक लातूरकडे रवाना झालेलं आहे। प्रज्ञा, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि नीट फेरपरीक्षेसंदर्भातली या घडीची अत्यंत मोठी बातमी। नीट फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे असणार आहे। फेरपरीक्षेबाबत सगळ्या घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। नीट यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती। 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय देखरेख यंत्रणेची तयारी केल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी थेट पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं असून नीटच्या फेरपरीक्षेसंदर्भातील सगळ्या घडामोडींची माहिती तात्काळ पंतप्रधान कार्यालयाला देण्याची सूचना करण्यात आल्याचंही समजतंय। नीटची 21 जूनला होणारी फेरपरीक्षा योग्य रीतीनं व्हावी यासाठी केंद्र सरकार आता लष्कराची मदत घेणार आहे। इतकंच नाही तर परीक्षा केंद्रांवरती पेपर्स पोहोचवण्यासाठी थेट वायुदलाच्या विमानांचा वापर केला जाणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कला ही माहिती दिली आहे। नीटच्या फेरपरीक्षेसंदर्भात काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या घरी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग आणि पंतप्रधान कार्यालयाचे काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। याच बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कशी खास संवाद साधत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी काय म्हटलंय आपण पाहूया। इस बार एक सोच है कि इस परीक्षा में जो प्रश्न पत्र को नीचे ले जाने के लिए जहाँ प्रस्तुत होती है उससे नीचे ले जाने के लिए पोस्टल डिपार्टमेंट उस काम को करता था। इसमें थोड़ा एयरफोर्स की भी सहायता लिया जाए तो जल्दी पहुंच जाए, क्योंकि जून महीने में देश की मौसम की भी एक स्थिति बनेगी। उस सारे विषय को ध्यान में रखते समय और बाकी अन्य अवस्था को देखते हुए सरकार तत्पर है इसको कैसे हम निर्भूल करें, इसको टेम्पर प्रूफ हो। इसीलिए सीएपीएफ को दायित्व दिया जाएगा, राज्य सरकार की पुलिस को दायित्व दिया जाएगा। हम लोग इस बार तय किए हैं प्रश्न पत्र आने से जाने तक सभी कामों के लिए एक निर्दिष्ट कैबिनेट सेक्रेटरी एक मीटिंग लेने वाले हैं। गृह सचिव मीटिंग बुला चुके हैं, राज्यों के साथ उनकी चर्चा होगी। चीफ सेक्रेटरी, डीजी, फिर नीचे आगे चल के डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट और कॉलेज एसपी, ये सब उसमें से इन्वॉल्व होंगे।